Dear student, in the last lecture we have seen commercial application of biotechnology. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाची व्यावहारिक उपयोग त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामधलं पहिलं आपण पाहिलं होतं की कॉर्प बायोटेक्नॉलॉजी, पीक जैव तंत्रज्ञान. याच्यामध्ये असणारे जे काही हायब्रिड सीड्स जे आहेत तर त्या हायब्रिड सीड्स विषयीची म्हणजे संकरित बियाणांविषयीची माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली. त्याच्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकं जे आहेत तर त्याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जे आहे तर त्याच्यामध्ये बीटी कॉटन असेल, बीटी ब्रिंजल असेल, गोल्डन राईन्स असेल, ही जी काही असणारी जी काही जेनेटिकली मॉडिफाईड अशा प्रकारची असणारी काही पिकं जी आहेत तर ती पिकं आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर हार्बिसाइड टॉलरंट प्लांट म्हणजे तणरोधी अशा प्रकारची असणारी काही पिकं जी आहेत तर त्या पिकांविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर बायो फर्टिलायझर्स म्हणजे त्या ठिकाणी जैविक अशा प्रकारचे असणारी काही खतं जी आहेत तर त्या खतांमध्ये काय केलं तर रायझोबियम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, नॉस्टॅक असेल, ॲनाबेना असेल, या प्लांट्सला एक ओझोला जे आहे तर यांचा त्या ठिकाणी काय केला तो जैविक अशा प्रकारची खतं म्हणून त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. याच्यानंतर पुढे पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पान नंबर 93 वरचा आज त्या ठिकाणी पाहायचा आहे. प्रश्न आपल्याला दिलेले की मेक ए लिस्ट अँड डिस्कस, यादी करा आणि चर्चा करा. काय सांगितले की गिव्ह 5 एक्झाम्पल ऑफ each of the fruiting and flowering plants developed through tissue culture and mention their benefits. ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनाच्या माध्यमातून विकसित झालेली जी काही फळझाडं असतील किंवा त्या ठिकाणी आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की फुलझाडं जे आहेत तर याची प्रत्येकी 5-5 उदाहरणं देऊन त्यांचे फायदे जे आहेत तर ते फायदे आपल्याला त्या ठिकाणी सांगायला सांगितलेत. पहा आता याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही फ्रुटिंग ट्रीज जे आहेत तर त्या फ्रुटिंग ट्रीजचा आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा विचार करणार आहोत. फ्रुटिंग ट्रीज, आता फ्रुटिंग ट्रीज म्हणजे काय, फळझाड असणाऱ्या ज्या काही वनस्पती, याच्यामध्ये फळं येणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये आपल्याला पहिलं सांगता येईल बनाना, बरोबर. त्याच्यानंतर चिकू, काय सांगते मी, चिकू. त्याच्यानंतर अजून आपल्याला त्या ठिकाणी आता चिकू जो आहे तर त्या चिकूला म्हणतो सायंटिफिक शब्द आहे तर तो आहे सॅकाटा. काय शब्द आहे, ACPOTA अशा प्रकारचा इंग्रजी शब्द त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर टोमॅटो, टोमॅटोच्या अनेक आपल्याला जाती ज्या आहेत तर त्या जाती त्या ठिकाणी माहिती आहे ज्या टिश्यू कल्चरने त्या ठिकाणी तयार केल्या जातात. त्याच्यानंतर फिग, फिग म्हणजे अंजीर, आणि दुसरं असणारं जे काही पायनॅपल ज्याला आपण त्या ठिकाणी फणस त्या ठिकाणी म्हणता नसतो. अशी आपल्याला त्या ठिकाणी फ्रुटिंग ट्रीज जे आहे तर त्या फ्रुटिंग ट्रीजची त्या ठिकाणी उदाहरणं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असणारे जे काही फ्लावरिंग ट्रीज जे आहेत पुढचं आपल्याला पाहिजे फ्लावरिंग ट्रीज. फ्लावरिंग ट्रीज, आता ही जी काही फुलं येणारी जी आहेत, आता फुलं येणारी जी आहेत तर ती पाहतो मी आर्चिड नाव ऐकलंय त्यांनी का, हे आर्चिड प्लॅन्ट्स. त्याच्यानंतर अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही रंगीत अशा प्रकारचे असणारे जे काही रोजेस, गुलाबाची फुलं असतील. त्याच्यानंतर क्रायसेंथेम आणि त्यांनी त्या ठिकाणी क्रायसेंथेम मग, बरोबर. त्याच्यानंतरच पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल जरबेरा, जरबेराची फुलं तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असतील, जरबेरा. त्याच्यानंतर अजून कोणती तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल तर बोगेनिया. काय म्हणते मी त्या ठिकाणी, बेगोनिया. आता त्याला बोगनवेल त्या ठिकाणी म्हटलं जातं. की बोगनवेल तुम्ही त्या ठिकाणी पाहिले असेल, आपली जी काही शाळा जी आहे तर त्या शाळेवर कागदी त्या ठिकाणी पांढरी आणि असणारे जे काही गुलाबी असणारे जे काही फुलं जे आहेत तर ती फुलं त्या ठिकाणी येताना दिसतात. आपल्या शाळेच्या परिसरामध्ये जे काही कंपाऊंड जे आहेत बाजारतळाच्या कडेच तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ती बोगोनिया असणारी जे काही
वनस्पती जी आहेत, फुलं जी आहेत तर ती फुलं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारची लिली, त्याच्यानंतर काय सांगता येईल आपल्याला, लिली, काय म्हटलेले, लिली. ही जी काही वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतीची फ्लावरिंग प्लॅन्ट जी आहे तर त्या फ्लावरिंग प्लॅन्टची उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. त्याच्यानंतर क्रायसॅन्थेमम, म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो, सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारी ती काही क्रायसॅन्थेमम जी आहे वनस्पती, तिचं नाव जे आहे तर ते नाव क्रायसॅन्थेमम, शेवंती, पांढऱ्या रंगाची, पिवळ्या रंगाची फुलं येणारे जे काही शेवंती जी आहे तर त्या शेवंतीची फुलं तुम्ही त्या ठिकाणी पाहिजे. आता याचे जे काही बेनिफिट्स टू द ऑफ प्लांट्स प्रोड्यूस थ्रू द टेक्निक ऑफ द टिश्यू कल्चर, याचे फायदे जे आहेत तर ते फायदे आपल्याला पाहिजे. थोडक्यामध्ये मी त्या ठिकाणी सांगतोय की टिश्यू कल्चरच्या साह्यानं तयार केलेले जे काही प्लांट्स जे आहेत तर त्या प्लांट्स काय होतो, आपण जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय करत असतो, तयार त्या ठिकाणी करू शकतो. आणि याच्यामध्ये अधिक चांगली अशा प्रकारची असणारी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नसतात. त्याच्यानंतर ह्या ज्या काही प्लांट्स ज्या आहेत तर त्या प्लांट्स काय होता नसतात तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढता नसतात. त्याचबरोबर त्यांना जास्तीत जास्त अशा प्रकारची असणारी काही फळं जी आहेत तर ती फळं त्या ठिकाणी टिश्यू कल्चरच्या असणारे काही प्लांट्सला जे आहेत तर त्या प्लांट्सला त्या ठिकाणी येतात. त्याचबरोबर रोजीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलंय की अनेक रंगाची असणारी काही फुलं जी आहेत, जी त्या ठिकाणी पांढरे असतील, गुलाबी असतील, अशा प्रकारची असणारी काही तांबडी असतील, अशा प्रकारची विविध रंगाची असणारी काही फुलं जी आहेत तर ती फुलं त्या ठिकाणी असणारी काही गुलाबाचं असणारं जे काही फुल जे आहे तर त्या फुलाच्या बाबतीमध्ये आपण त्याचा असताना तो काही फ्रॅग्रन्स जो आहे, सुवास जो आहे तर तो सुवास सुद्धा आपण देऊ शकतो म्हणजे टिश्यू कल्चरच्या साहाय्याने त्या ठिकाणी ती रोपं जी आहेत तर ती रोपं त्या ठिकाणी तयार केलेली असतील. तर त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही प्लांट्स जे आहेत तर त्या प्लांट्स विशिष्ट अशा प्रकारचं असणारे जे काही क्लायमेट जे आहे किंवा असणारे जे काही सीझनेबल चेंजेस जे आहेत तर त्या चेंजेसला सुद्धा काय आता नसतात मोठ्या प्रमाणावर याचं असणारे जे काही उत्पादन जे आहे तर ते उत्पादन आपण त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी टिश्यू कल्चर जे आहे तर त्या टिश्यू कल्चरचे फायदे त्या ठिकाणी सांगतात. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे ॲनिमल हजबंडरी. काय पाहिजे, पहिलं आपण कॉर्प टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतरचं पुढे आपल्याला पाहिजे ॲनिमल हजबंडरी. काय म्हटलेले, ॲनिमल हजबंडरी. आता ॲनिमल हजबंडरी म्हणजे काय, पशुसंगोपन किंवा पशुसंवर्धन त्याला त्या ठिकाणी म्हटलेले. याच्यामध्ये काय केलं तर 2 मेन मेथड्स ॲज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर आर युज्ड इन द ॲनिमल हजबंडरी. त्या ठिकाणी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन काय म्हटलेले, नीट नाव लक्षात ठेवा की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अशा प्रकारचा शब्द आहे. इन्सेमिनेशन म्हणजे कृत्रिम रेतन काय केलं जातं की कृत्रिम रेतन. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय एम्ब्रियो ट्रान्सफर, गर्भ प्रत्यारोपण. या 2 पद्धतीनं प्रामुख्यानं पशुसंवर्धन जे आहे तर त्या पशुसंवर्धनासाठी त्या ठिकाणी वापरले जातात. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द ॲनिमल प्रॉडक्ट. याच्या काही दोन्ही पद्धती ज्या आहेत तर त्या दोन्ही पद्धतीनं प्रामुख्यानं पशुसंवर्धन जे आहे तर त्या पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. आणि याच्यामुळे विविध अशा प्रकारचे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं उत्पादन जे आहे तर त्या उत्पादनाचं प्रमाण आणि गुणवत्ता या दोन्हींमध्ये त्या ठिकाणी वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होता. उदाहरणार्थ पहा की मिल्क, मीट, वूल एक्सेट्रा. उदाहरणार्थ या ठिकाणी ॲनिमल हजबंडरीमध्ये आपण पाहिलंय की त्या ठिकाणी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन त्या ठिकाणी केलं जातं, एम्ब्रियो ट्रान्सफर त्या ठिकाणी केलं जातं. आणि याच्यामुळं विविध अशा प्रकारचे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं उत्पादनाचं प्रमाण आणि गुणवत्ता या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी वाढ होताना दिसते. उदाहरणार्थ ते
त्याचं असणारं जे काही दूध जे आहे त्या प्राण्याचं असणारं जे काही दूध असेल, मांस असेल, लोकर असेल, यांचं प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी वाढलं. सिमिलरली ॲनिमल विथ मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप फॉर द हार्ड वर्क. तसंच मेहनतीची काम करणारे जे काही जनावर जे आहेत, उदाहरणार्थ बैल असेल, आता बैलांचा आपण त्या ठिकाणी सध्या काही जास्तीत जास्त वापर करत नाही, ट्रॅक्टरचा वापर करता नसतो, परंतु हार्डवर्क मेहनतीची असणारे जे काही कामं जे आहेत तर ती कामं करणाऱ्या ज्या काही जनावरांची असणारे जे काही ताकदवान अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती याच्यामधून त्या ठिकाणी तयार करण्यात आल्या. तिसरं आपल्याला पाहिजे ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थ काय पाहतो आपण? बायोटेक्नॉलॉजी जो आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीचे काय पाहतो आपण? कमर्शियल ऍप्लिकेशन त्या ठिकाणी पाहतो. तर कशामध्ये? ह्युमन हेल्थमध्ये, मानवी आरोग्य. काय सांगता येईल? डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीज आर द टू इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. त्या ठिकाणी डायग्नोसिस म्हणजे रोग निदान, आणि दुसरं आपल्याला सांगितलं ट्रीटमेंट म्हणजे तो रोग निदान झाल्यानंतर त्याचा असणारे जे काही रोगोपचार, या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख अशा प्रकारच्या बाबी त्या ठिकाणी. बायोटेक्नॉलॉजी हेल्प्स टू आयडेंटिफाय द रोल ऑफ द जीन इफ एनी इन डिसीज ऑफ द पर्सन. की एखादा जो काय आजार जो आहे तर त्या एखाद्या आजारामध्ये व्यक्तीच्या असणारे जे काही जनुक जे आहे तर त्या जनुकाची काही भूमिका जर त्या ठिकाणी असेल तर ते जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लगेच आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येतात. उदाहरणार्थ पहा की डायग्नोसिस ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीज हॅज बिकम पॉसिबल इव्हन बिफोर द onset ऑफ द सिम्पटम्स विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. काय सांगितलेले की एखादी असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला डायबिटीस असेल, मधुमेह असेल किंवा हृदयरोग यासारखे असणारे जे काही आजार जे आहेत तर त्या आजाराचं निदान आता जैवतंत्रज्ञान जे आहे तर त्या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं त्या रोगाची लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं दिसण्यापूर्वीच त्या ठिकाणी करता येणं त्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी झाले. डायग्नोसिस ऑफ द डिसीज लाईक एड्स, डेंग्यू कॅन बी डन विदिन ए फ्यू मिनिट्स. पुढे आपल्याला सांगितलंय की जैवतंत्रज्ञान जे आहे तर त्या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं एड्सची माहिती आपण त्या ठिकाणी आता 8वीला त्या ठिकाणी पाहिजे. डेंग्यू यासारखं रोगाचं असणारं जे काही निदान जे आहे तर ते निदान काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी करता येतं, आणि हेन्स ट्रीटमेंट कॅन बी डन ॲट द अर्लिएस्ट. आणि म्हणून याच्यामुळं या बायोटेक्नॉलॉजीमुळे उपचार लवकर करणं त्या ठिकाणी आपल्याला काय होतं नसते शक्य त्या ठिकाणी होतं. व्हेरियस मेडिसिन्स आर युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ द डिसीज. आणि हे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांवरील उपचार करण्यासाठी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही औषधं जे आहेत तर ती औषधं त्या ठिकाणी काय केली जातात, वापरली त्या ठिकाणी जातात. फॉर एक्झाम्पल द हार्मोन इन्सुलिन इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ द डायबिटीस. की मधुमेह ज्या व्यक्तीला झालेला आहे तर त्याच्या उपचारासाठी इन्सुलिनचं इंजेक्शन काही व्यक्ती जे आहे तर ते व्यक्ती त्या ठिकाणी घेता नसतात. ज्याला त्या ठिकाणी डायबिटीस आहे, रक्तातील शुगर जे आहे तर ते शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन हे जे काही संप्रेरक जे आहे तर ते संप्रेरक त्या ठिकाणी वापरलं जातं. अर्लियर इन्सुलिन वॉज बीइंग कलेक्टेड फ्रॉम द पॅनक्रियाज ऑफ द हॉर्सेस. पूर्वीच्या काळी हे जे काही इन्सुलिन जे आहे तर ते इन्सुलिन तयार करण्यासाठी काय केलं तर घोडा जो आहे, हॉर्स जो आहे तर त्याच्या शरीरामधून त्या ठिकाणी ते मिळवलं जाईल. परंतु आजकाल आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की हाऊ एव्हर नाऊ अ डेज ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी इन्सुलिन कॅन बी प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ द बॅक्टेरिया. परंतु आता आपल्या लक्षात येत नसते की पूर्वीच्या काळी त्या घोड्याच्या पासून त्या ठिकाणी काय केलं जातं, इन्सुलिन ते ठिकाणी तयार केलं जायचं. परंतु आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं हेच असताना जे काही इन्सुलिन जे आहे तर ते इन्सुलिन जीवाणू जो आहे तर त्या जीवाणूच्या सहाय्याने त्या ठिकाणी तयार करण्यात येतं. फॉर दिस पर्पज ह्युमन इन्सुलिन जीन हॅज बीन इन्सर्टेड इनटू द जिनोम ऑफ द बॅक्टेरिया. आणि हे करण्यासाठी जीवाणूंचा असणारा जो काही जनुकीय असणारा जो काही जिनोम जो आहे ज्याला आपण आराखडा त्या ठिकाणी म्हणू, तर त्या जीवाणूंचा असताना जे काही जनुकीय आराखडा जो आहे तर त्या आराखड्यामध्ये काय केला जातो,
इन्सुलिनचा असणारा जे काही मानवी जनुक जे आहे तर ते जनुक त्या ठिकाणी काय केला जातो, जोडला त्या ठिकाणी जातो. आणि व्हेरियस व्हॅक्सिन्स अँड अँटीबायोटिक्स आर ऑल्सो प्रोड्यूस इन द सेम वे. अशाच पद्धतीनं विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही लशी असतील, प्रतिजैविक सुद्धा काय केलं जातात या पद्धतीनं त्या ठिकाणी तयार केलं जातात. आता याचे काही ह्युमन हेल्थ जे आहे तर त्या ह्युमन हेल्थमध्ये आपल्याला व्हॅक्सिन्स अँड व्हॅक्सिनेशन्स याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, ह्युमन हेल्थ जे आहे तर त्या ह्युमन हेल्थमध्ये असणारे जे काही व्हॅक्सिन अँड व्हॅक्सिनेशन. आता व्हॅक्सिन म्हणजे काय, लस, आणि व्हॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. लस आणि लसीकरण याच्याविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. काय सांगता येईल की व्हॅक्सिन म्हणजे काय ते आता 8वीला आपण त्या ठिकाणी पाहिलेले की व्हॅक्सिन इज द अँटीजेन containing material given to the acquire either permanent or temporary immunity against a specific pathogen or disease. काय सांगितले, लस म्हणजे काय. आता या ठिकाणी आपण करोनाची लस त्या ठिकाणी घेताना दिसतो. बरेच लोक त्या ठिकाणी करोनाची लस त्या ठिकाणी घेताना दिसतात. म्हणजे सर्वसाधारणपणे 18 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे तर त्यांना सध्या त्या ठिकाणी करोनाची लस त्या ठिकाणी दिली जाते. आता ही जी काही लस जी आहे तर त्या लसीमध्ये काय असतं, विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता जी आहे तर त्या प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेलं जे काही अँटीजेन म्हणजे प्रतिजनयुक्त अशा प्रकारचा पदार्थ त्यालाच आपण काय म्हणणार आहे, व्हॅक्सिन किंवा लस जी आहे तर ती लस त्या ठिकाणी म्हणणार आहे. ट्रॅडिशनली व्हॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ द पॅथोजेन. पूर्वीच्या काळी पारंपरिक असणारे जे काही रोगजंतू जे आहेत त्या रोगाचे असणारे जे काही जंतू जे आहेत तर त्या जंतूंचा वापर करून लसी जे आहेत तर त्या लसी त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी तयार केल्या जायच्या. आता ही लस कशी तयार केली जायची, कम्प्लिटली आर पार्शली किल्ड पॅथोजेन्स वेअर युज्ड ॲज द व्हॅक्सिन. ही लस तयार करत असताना रोगजंतू जे आहेत तर त्या रोगाचा असणारा जो काही रोगजंतू जो आहे तर तो पूर्णपणे अथवा अर्धमेला करून त्या लशीमध्ये त्याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जायचा. हाऊएव्हर ड्यू टू धिस देअर वेअर चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द डिसीज इन केस ऑफ द सम पर्सन. आणि अशा प्रकारची लस त्या ठिकाणी तयार करत असताना याच्यामधून काही असणारे जे काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तींना संबंधित असणारा तो रोग जो आहे तर त्या रोगाची असणारी जी काही लागण जी आहे तर ती लागण होण्याची शक्यता त्या ठिकाणी होती. आणि हेन्स ॲज अन अल्टरनेटिव्ह सायंटिस्ट ट्राईड टू आर्टिफिशियली प्रोड्यूस व्हॅक्सिन्स विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. आणि म्हणून शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञाने काय केलेले, याच्यावरचा दुसरा मार्ग म्हणून काय केलेले की जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा वापर करून आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम अशा प्रकारची लस जी आहे तर ती लस त्या ठिकाणी जैव तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी लस जी आहे तर ती लस त्या ठिकाणी तयार केली. फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजेन इन लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ द जीन्स आयसोलेटेड फ्रॉम द पॅथोजेन्स अँड युज्ड इट ॲज ए व्हॅक्सिन. आणि याच्यासाठी काय केलेलं आहे तर त्यांनी काय केलेलं एक रोगजंतू जे प्रथिन प्रतिजन ज्याला आपण त्या ठिकाणी अँटीजेन म्हणताना दिसतो तर ते अँटीजेन म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसतं. तर त्याचे जनुक जे आहे तर ते जनुक त्या ठिकाणी मिळवून त्याच्या मदतीनं प्रयोगशाळेमध्ये काय केलेलं आहे, अँटीजेन म्हणजे प्रतिजन जे आहे तर ते प्रतिजन त्या ठिकाणी तयार केलेले आणि त्याचा वापर लस म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे. दस सेफ व्हॅक्सिन्स आर बिंग प्रोड्यूस. आणि अशा पद्धतीनं सुरक्षित अशा प्रकारचे असणारे जे काही लसी जे आहेत तर त्या लसी बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने त्या ठिकाणी तयार होऊ लागलेले आहेत. पुढील पान नंबर 94. नाऊ प्रोटीन्स विच ऍक्ट ॲज अँटीजेन आर इंजेक्टेड इन द प्युअर फॉर्म इनस्टेड ऑफ इंजेक्टिंग द किल्ड आर सेमी किल्ड पॅथोजेन. आपण पाहिले की पूर्वीच्या काळी ज्या काही लसी ज्या आहेत तर त्या लसी तयार करत असताना अर्धमेला किंवा पूर्णपणे त्या ठिकाणी जिवंत असणारा जो काही
पॅथोजेन जो आहे तर तो पॅथोजेन त्या ठिकाणी निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी सोडला जायचा. परंतु आता काय केलेलं आहे, अर्धमेला किंवा मृत असणारा जे काही जीवाणू किंवा विषाणू न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारे जे काही प्रथिनं शुद्ध स्वरूपामध्ये काही केलं जातात तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी टोचली जातात. These proteins keeps the person away from the disease by keeping the immunity system active. आणि अशा प्रकारचे जे काही प्रथिनं जे आहेत तर ते प्रथिनं रोगाविरुद्धची असणारी जी काही प्रतिकार शक्ती जी आहे तर ती प्रतिकार शक्ती ऍक्टिव्ह म्हणजे कार्यक्षम त्या ठिकाणी ठेवून ती व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला त्या रोगापासून रोगमुक्त त्या ठिकाणी ठेवताना दिसतात. दस इंजेक्टिंग द अँटीजेन इज द सेफेस्ट वे इन व्हॅक्सिनेशन. आणि अशा पद्धतीनं लसीकरण जे आहे तर त्या लसीकरणामध्ये आता प्रतिकारी असणारे जे काही प्रथिनं जे आहेत तर ते प्रथिनं टोचणं त्या ठिकाणी अतिसुरक्षित त्या ठिकाणी आहे, त्याला म्हटलेले सेफेस्ट वे. व्हॅक्सिन्स प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी आर मोर थर्मोस्टेबल अँड रिमेन ऍक्टिव्ह फॉर द लॉंगर ड्युरेशन. आपल्या लक्षात येत नसतं की जैवतंत्रज्ञान जे आहे तर त्या जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ज्या काही लसी ज्या आहेत तर त्या लसी काही सांगितल्यात अधिक तापस्थिर, त्याला म्हटलेले थर्मोस्टेट, अधिक तापस्थिर असून त्यांची असणारी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी जास्त काळ त्या ठिकाणी टिकून राहता नसते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की व्हॅक्सिन ऑफ द पोलिओ, पोलिओची प्रत्येकाने त्या ठिकाणी लस त्या ठिकाणी घेतली. त्याच्यानंतर हिपॅटायटिसची असणारी लस, पोलिओची असणारी लस या कशा आहेत तर जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि या त्या ठिकाणी अधिकचं असणारे जे काही तापमान जे आहे तर त्या तापमानाला त्या ठिकाणी स्थिर राहता नसतात, ते जास्त काळ त्या ठिकाणी टिकता नसतात. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही इडिबल व्हॅक्सिन जो आहे तर याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.